आपत्ती मोठी आहेत पण ज्याच्या वेळेला असं संकट येतं त्याच्या वेळेला सरकार खंबीर असायला पाहिजे. राजकारणाला आलेलं नाही पण त्याच बरोबरीने तुमच्या वतीने अन्याय सुद्धा होऊ देणार नाही. या सरकारला तुमचं काही अन्याय सुद्धा करायला देणार नाही हे सांगायला मला अभिमान एका गोष्टीचा अभिमान शब्द कोणाला योग्य वाटेल अयोग्य वाटेल पण ओमदादा कैलास प्रवीण स्वामी आपले आमदार असतो आणि सगळे हे प्रत्यक्ष तुमच्या सोबत म्हणजे मी व्हिडिओ बघितले आणि त्यावेळेला कैलास काय आवडताना फोन केला त्यावेळेस तुम्ही जनतेला मदत करता शेतकऱ्याला मदत करता त्यांनी मला तिथून मला सांगितलं की आम्ही शिवसेना प्रमुखांच्या चुकीमध्ये तयार झालेलो आहोत. काय वाटेल ते होते पण आम्ही आमच्या जनतेला वाचवण्याचा प्रयत्न किंवा शेवट शेतीने वाहून गेली आणि संकट थोडं नाहीये. मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केले कशी घोषणा केले त्याच्यावरती मी नंतर बोलेन पण मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की दर वेळेला तुम्ही जे सांगता की योग्य वेळी अमुक करू योग्य वेळी तुमची योग्य वेळी येणार कधी का त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही पंचायत पाहणार आहात. आमची मागणी आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे की ज्याप्रमाणे आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला होता तसाच हीच वेळ आहे या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याचा थोडा करा आणि त्याला कर्जमुक्त करा ही पहिली मागणी आहे. तुम्हाला मागणी आहे की मग सरकारने मध्ये जी शेतकऱ्यांनी घेतलेली आहे सरकारने काय मदत जाहीर केली हा एक वेगळा भाग पण सर्व शेतकऱ्यांची एक मोठी मागणी हे सरसकट मिळाले पाहिजे. तुम्हाला मान्य आहे का? शेतीचं एका वेळेचं नुकसान काय झालं शेतीची जमीन खरडून गेलेली आहे की पुन्हा नीट शेती करायला 3 ते 5 वर्ष लागणार आहे आणि आज जी काय 2.25-2.5 कोटीची मदत सरकारने जाहीर केलेली आहे की संपूर्ण मराठवाडा जरी धरला तरी प्रत्येक शेतकऱ्याला हे तरी किती मिळणार आहे 8.5 आणि आता जे नुकसान झाले पाणी पिकं जी होती ती सडून गेले आणि साफसफाई करायला किती येणार? साफसफाई करण्याचा खर्च त्याच्यानंतर कर्जाचा खर्च त्याच्यानंतर जमिनीची जी काय सगळी वापरात झालेली ती नीट शेती करण्याचा खर्च आता शेतकरी पुन्हा उभा राहणार का स्वतःच्या पायावर आणि म्हणून शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करा. दुसरी गोष्ट पीक विम्याची सुद्धा जे काही यांनी जे निकष बदलले तर पीक विम्याची सुद्धा रक्कम ही पूर्ण आताच मिळाली पाहिजे. आता सुद्धा एका पीक विम्याची रक्कम मिळणार नसेल तो उपयोग काय कशाला करायचं तुम्ही म्हणून फक्त एकच सांगतो की आज माझ्या हातामध्ये काही नाहीये. मी तुम्हाला फक्त धीर आणि विश्वास द्यायला आलेले की तुमच्या वतीने अन्याय होऊ देणार नाही हा विश्वास तुम्हाला द्यायला आलोय. मात्र आता एका दुसरं मला कुठल्या एका पत्रकाराने सांगितले की आज बार्शीमध्ये शरद गंभीर नावाच्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली 20 लाखाचं खर्च आहे. मला म्हणून सर्व शेतकऱ्यांना मी हात जोडून विनंती करतोय की बाबांनो मला कल्पना आहे की तुमचं आयुष्य वाहून गेले पण आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुमच्यावरती तुमचं कुटुंब अवलंबून असतं. कृपा करून असं वेळवाकडे पाहून उचलू नका आत्महत्या करू नका. वाईट दिवस जातात हे दिवस जातील या वाईट दिवसामध्ये हे दिवस जाण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत राहू. फक्त एक काम करायचं माझे इकडे सगळे म्हणजे आपले सगळे लोकप्रतिनिधी आहेत की मदत जी जाहीर केली तिथं आलीच पाहिजे. त्याच्या पलीकडे जाऊन मदत सरकारने केली पाहिजे पण मदत देताना वेळेवाकडे निकष लावले गेले आणि सरकारी अधिकारी जर का मोठेपणाने वागत असतील तर त्यांना सुद्धा सरळ करण्याची हिंमत आपल्याला दाखवावीच लागेल आणि शेतकऱ्याच्या हातात जे काय आहे ते त्याला मिळून द्यावंच लागेल. तुमचं मी तुम्हाला परत एकदा हात जोडून विनंती करतो की खचून जाऊ नका. बँकेच्या वसुलीच्या नोटीस आलेल्या आहेत या सगळ्या नोटीसा एकत्र करून मुख्यमंत्र्यांकडे पाठवून द्या. सगळ्या एकत्र करा आणि तुमच्याकडे द्या. आपण मुख्यमंत्र्यांना सांगू की बाबा हे सगळं तुम्ही भरा. आता सगळे आज त्यांच्या घोषणा खूप मोठ्या आहेत पण जर का या नोटिसा बँकेने थांबवल्या नाहीत तर एक या नोटिसांची होळी करावी लागेल. याच्या सगळ्या नोटिसा एकत्र करून मुख्यमंत्र्यांना आपण फक्त तुम्ही खचू नका आम्ही तुमच्या सोबत होतो. मीडिया
इटकूर धाराशिव इथली दृश्य आपण बघत होतो। उद्धव ठाकरे तिथं पाहणी करता गेलेले आहेत। खूप नुकसान झालंय, अजूनही शेतात पाणी आहे, दारांमध्ये पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे अनेकांचं नुकसान झालेलं आहे आणि त्याचीच आपबीती सांगायला म्हणून सगळे शेतकरी जमलेले होते। ती त्यांनी ठाकरेंकडे सांगितली। उद्धव ठाकरे म्हणाले, आत्ता माझ्या थेट हातात काही नाही, मात्र वारंवार सरकारकडे या संदर्भातला पाठपुरावा तुमच्या बाजूने आम्ही करू आणि तुमच्या सोबत आम्ही उभे राहू, पण शेतकऱ्यांनी कुठलेही टोकाचं पाऊल उचलू नका असं आवाहन त्यांनी केलेलं आहे। एक छोटा लातूर नंतर धाराशिवला उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत। उद्धव ठाकरे पाहणी दौरा करतायत। आज आणि उद्या ते मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत, त्यातला आजचा त्यांचा पहिला दिवस। खूप गर्दी जमलेली आहे उद्धव ठाकरेंना भेटण्याकरता, त्यांना आपली व्यथा सांगण्याकरता। धाराशिवमध्ये शेतकऱ्यांनी टाहो फोडलेला आहे, किती नुकसान झालं हे सांगण्याकरता सगळे गर्दी करतायत। खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी एकवटलेला आहे, शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहणी करतायत। लातूरच्या गावांमध्ये ते गेलेले होते आणि तिथून ते धाराशिवला आले। धाराशिवमध्ये सुद्धा आता पाहणी दौरा सुरू आहे। धाराशिवमध्ये भूम परंडा हे तालुके तर प्रचंड बाधित झालेले तालुके आहेत। शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेलं घास गेलेलं आहे, घरातलं होतं नव्हतं सगळं वाहून गेलेलं आहे, कारण शेतात तर पाणी शिरलंच पण घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे शेताचं घराचं सगळीकडेच नुकसान झालंय। पुढे आता जगायचं कसं असा प्रश्न या शेतकऱ्यासमोर उभा ठाकलाय। इटकूर हे धाराशिवचं गाव जिथे उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत। या इटकूर गावकऱ्यांशी संवाद साधतायत उद्धव ठाकरे। उद्धव ठाकरे पोहोचल्या शेतकऱ्यांनी त्यांना गराडा घातलेला आहे, त्यांच्या बाजूला गोल करून त्यांना व्यथा सांगितली जाते। माध्यमांना सुद्धा पुढे जाऊ दिलेलं नाही। उद्धव ठाकरेंना सगळ्या बाजूनी शेतकऱ्यांनी वेढा दिलाय आणि त्यांना आपबीती सांगितली जाते। धाराशिवच्या इटगूर या गावी गेलेले आहेत। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडूनच समजून घेत आहेत उद्धव ठाकरे की त्यांचं किती नुकसान झालेलं आहे आणि त्यांना काय अपेक्षित आहे। अंबादास दानवे दिसत आहेत, संजय राऊत आहेत, ओमराजे निंबाळकर आहेत, मिलिंद नार्वेकर आहेत, सगळे उबाठाचे नेते प्रमुख सोबत दिसत आहेत। किती मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे शेतकऱ्यांची आणि उद्धव ठाकरेंना त्यांच्या व्यथा सांगितल्या जात आहेत। बघा, एक आजोबा आपल्याला पगडी घालून दिसत आहेत। आभाळ फटलंय, आता शिवायचं कुठून असा प्रश्न पडलाय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे दौरे सुरू आहेत, त्याच्या पाठोपाठ आता विरोधकांनीही दौरे सुरू केलेले आहेत। उद्धव ठाकरेंनी आज आणि उद्या मराठवाड्याचा दौरा ते करतायत। लातूर नंतर धाराशिवला ते आलेत, इटकूर या गावी ते आहेत आणि तिथे गावकऱ्यांशी संवाद साधतायत, नुकसानग्रस्त लोकांशी संवाद साधतायत। त्यांना खूप मोठ्या प्रमाणात भेटायला लोक आलेली आहेत। तेव्हा आजूबाजूला उभं राहिलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी बसून घ्या बाजू घ्या आणि माननीय सर
सगळ्या नुकसानग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना आशा असते की आपल्या बांधावर नेता आला, लोकप्रतिनिधी आला की तो आपल्याला काहीतरी मदत करेल. तसं विरोधक शेतकऱ्याच्या बांधावर पोचलेले आहेत. कसा प्रश्न या नुकसानग्रस्तांचा मांडता येईल सत्ताधाऱ्यांसमोर याकरता आढावा घेण्याकरता उद्धव ठाकरे शेतकऱ्याच्या बांधावर गेलेले आहेत. आज आणि उद्या ते मराठवाड्याचा दौरा करतील. लातूर नंतर धाराशिवला आलेले आहेत. ही गर्दी आहे नुकसानग्रस्तांची. उद्धव ठाकरे आल्या आल्या त्यांना वेढा घातला या सगळ्यांनी. आणि धाराशिवची काय परिस्थिती आहे ती त्यांना सांगितली जाते. तुम्हाला कोणाला शिव दिनात तुमचीच काय आहे कुणाला शिव दिनात शेतकऱ्यांवर इतकी मोठी आपत्ती ओढवलेली आहे की त्यांना अश्रू अनावर होत आहेत. धाय मोकलून रडत आपली व्यथा सत्ताधारी विरोधक जे कोणी लोकप्रतिनिधी येतील त्यांना सांगतायत. दिवाळी आधी आम्हाला मदत मिळावी अशी या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. कारण हातातोंडाशी आलेला घास गेलेला आहे. ऊस, सोयाबीन, उडीद, मूग, कापूस जे जे पेरलं होतं मराठवाड्यात ते सगळं हातचं गेलेलं आहे. ऊसाच्या शेतात तर 5-5 फूट पाणी राहिलं होतं. सोयाबीनच्या शेतातही चिखल झालेला होता. कापसाचं जे पीक आहे ते पूर्णपणे जमीनदोस्त झालेलं आहे. त्यामुळे सगळा शेतकरी मेटाकुटीला आलाय. जमीनच खरडून गेली आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी किंवा येणारं जे रब्बी हंगाम आहे ते कसं काढायचं असा सुद्धा शेतकऱ्यांसमोर प्रश्न आहे. शेतकरी टाहो फोडतायत. उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांशी संवाद साधलाय पण प्रचंड गर्दी वाढलेली आहे. प्रत्येकाला उद्धव ठाकरेंशी बोलायचं आहे किंवा लोकप्रतिनिधींशी बोलायचं आहे जेणेकरून त्यांना लवकर मदत मिळेल. एक आजोबा धावत उद्धव ठाकरेंच्या पाठी आले त्यांना सांगण्याकरता. सगळ्यांना इमोशनली आपण ही ताकद देण्याची गरज आहे. त्याच्यामुळे 3-4